ए चालू कर की सांग. भाऊ आम्ही 16 तारखेला सकाळी सकाळी निघलो होतो पुण्यासाठी. मी व माझे सहकारी मित्र आम्ही 5 जण आहोत टोटल. मी विजय सदाशिव लोटे, माझे सहकारी मित्र चंद्रकांत, वैभव, अजित आणि धनज, आम्ही असे 5 जण आहोत. 5 जण निघालेलो काश्मीर ट्रिपला. 16 तारखेला सकाळी मी सांगोल तालुक्यातून आहे. सांगोल तालुका, सोलापूर जिल्हा, सांगोला तालुका, पुजा गाव आहे माझं छोटस. त्या गावातून आम्ही 5 जण निघालो होतो काश्मीर ट्रिप साठी. 16 तारखेला सकाळी आम्ही निघालो. पुण्यासाठी रवाना झालो. पुण्यात आलो. पुण्यातून 4 वाजता 5 वाजता आमची ट्रेन होती. 5 तारखेला निघून 18 तारखेला आम्ही जम्मूला उतरलो. जम्मूतून कटराला आलो. कटरातून 18 तारखेला 5 वाजता चालू केलं आम्ही वैष्णोदेवी दर्शन. तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी आलो. 19 तारखेला रिटर्न आलो हॉटेलवरती. 19-20 तारखेपर्यंत आम्ही रेस्ट घेतली. 21 तारखेला सकाळी आम्ही रवाना झालो बेलगामसाठी. तर येताना त्या रूटला लँडस्लाइड झाल्यामुळे रस्ता बंद होता. तर आम्ही तिथून परत मोगल रोडवरून बिर्की गली म्हणून असा रस्ता आहे, तो रस्ता पार करून आम्ही जवळजवळ 24 तासाचा प्रवास करून आम्ही श्रीनगरला पोहोचलो. आम्ही 22 तारखेला इथे पोहोचलो आणि 21 तारखेला आम्ही इथे पोहोचलो. तर पूर्ण दिवस आम्ही रेस्ट घेतली आणि 22ला सकाळी आम्ही बेलगामला जाणार होतो. तर आमचे सहकारी मित्र सोनमर्गला मेजर म्हणून आहे, तिथे सागर म्हणून आहेत. तर त्यांचा कॉल आला की या आमच्याकडे आणि सोनमर्गला या. मी तो कॅम्प मध्ये आत घेण्यासाठी मी वरून परमिशन घेतली वगैरे. त्यांनी आम्हाला तिकडे सोनमर्गला बोलवून घेतलं. सोनमर्गला गेलो आम्ही. आमच्या मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे कोणाचाही आम्हाला संपर्क झाला नाही. तर जसं आम्ही सोनमर्गवरून रिटर्न निघालो की आम्हाला समजलं की बेलगामला असा हल्ला झाला आहे. तर तेव्हा एवढं गरमागरमीचं वातावरण नव्हतं, जास्त बातमी पसरली नव्हती. काही काळ गेला, संध्याकाळी बातमी पसरली. भरपूर लोकांचे कॉल आले, मेसेज आले. म्हणजे खूपच कटकश असं आपलं फौजी मित्र रोडवरती एक कमीत कमी 20-30 मीटर वरती 2 फौजीवाले आहेत, उभे आहेत तिथे. आणि एकदम मस्त असं म्हणजे त्यांचं सहकार्य एक नंबर आहे त्यांचं. तर आम्ही काही अडचण नाही आम्हाला. आम्ही इथे लोकलला श्रीनगर फिरलो पूर्ण. आता सुद्धा आम्ही श्रीनगरला आहे इथे.